कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, पोस्टमॉर्टम रिपोर्ट बद्दल काही माहिती मिळू शकेल का? हे बघा, अद्याप आमच्याकडे कुठलीही माहिती नाहीये। जशी आम्हाला माहिती कळेल तसे आम्ही तुम्हाला नक्की सांगू। ओके, थँक्यू। आर्या, जय हिंद सर। पोस्टमॉर्टम रिपोर्ट बद्दल काही अपडेट्स? सर, मी त्यांना कॉल केला होता पण रिपोर्ट्स तयार नाहीयेत। ठीक आहे, तोपर्यंत पत्रकारांना थांबवून ठेवा। हो सर। चिंचुके? सर, ते रिपोर्ट्स घ्यायला लॅबमध्येच गेलेत। ठीक आहे, हे बघ, रिपोर्ट्स आले की तासाभरात मला निघावं लागणार आहे अप्पीला शोधण्यासाठी, त्यामुळे एक तुकडी तयार ठेवायची। अर्जुन, अजून रिपोर्ट्स नाही आले आणि आर्या, मला गॅरंटी आहे माझी अप्पी मला सोडून नाही कुठं जाणार, सापडणार ती। चला, लागा कामाला। एक मिनिट अर्जुन। अर्जुन, तू किती दिवस असं पळत राहणार आहेस अर्जुन? हे बघ, मी नाही म्हणते की आज आपल्याला रिपोर्ट्स वाईटच येतील। कदाचित देवाच्या कृपेने आपल्याला रिपोर्ट्स चांगलेही येऊ शकतात, पण अजून कुठे शोधणार आहेस तू अपर्णा मॅडमला? अगं, कुठं शोधणार आहे म्हणजे? मी सगळीकडे शोधणार, परत परत शोधणार, जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत शोधणार। अर्जुन, मला कळतच नाहीये तुझ्या मनात नक्की काय चालू आहे। कधी खचून जातो, कधी अपर्णा मॅडमला शोधायचं म्हणतोस। हे बघ, जर हे असंच करत राहिलास ना तर याचा वाईट परिणाम तुझ्या तब्येतीवर होणार आहे। आणि अप्पी सापडली तर 1 मिनिट लागेल का मला ठीक व्हायला? आणि अरे, तू हे सगळं म्हणतीयस, अप्पीला शोधणं आपली ड्युटी नाही? अर्जुन, अशा केसमध्ये ड्युटी 48 तासाची असते, जोपर्यंत माणूस सापडत नाही ना तोपर्यंत। आणि नियमानुसार 48 तासात जर आपल्याला माणूस सापडला नाही तर त्याला मृत घोषित करायचं असतं। अर्जुन, नियम माणसाने बनवलेले आहेत आर्या, आपण बनवलेले आहेत, आणि प्रत्येक ठिकाणी हे नियम लागू होतीलच असं नसतं। अर्जुन, तुला कळत कसं नाहीये? या सगळ्यात तुला किती त्रास होतोय? हे बघ अर्जुन, मी नाही म्हणते की आपण अपर्णा मॅडमला शोधायचं नाही, आपण त्यांना नक्कीच शोधू, पण या सगळ्यात तुझी अवस्था बघ ना एकदा। अर्जुन, मी तुझी मैत्रीण म्हणून बोलतीये, कारण मला तुझी काळजी वाटते अर्जुन। आर्या, बघ, तू आणि चिंचुके आहेत ना, म्हणून मी अप्पीला शोधू शकतोय। तू पहिल्या दिवसापासून म्हणतेस ह्या ऍक्सिडेंटमध्ये अपर्णा मॅडम केल्या, पण मी ऑर्डर केली की लगेच जाऊन अप्पीला शोधायला सुरुवात करतेस। तो चिंचुके, मी पळलो नाही का तेवढा तो पळलाय अप्पीला शोधण्यासाठी। आर्या, बघ, तू आणि चिंचुके माझी खूप काळजी करता, माझा विचार करता, माझ्या कुटुंबाचा विचार करता, अमोलचा विचार करता, त्यासाठी खरंच थँक्यू। एवढं सगळं घडून गेलंय पण तुम्ही तुमच्या कामात कधी हलगर्जीपणा केला नाही, माझ्या डोळ्याला दिसतंय कधी। अर्जुन, ड्युटी करणं आमचं कर्तव्य आहे। हे बघ, तू तुझ्या मनात नक्की काय आहे ते एकदा व्यक्त कर ना। तू सतत कुठल्या तरी दडपणाखाली आहेस अर्जुन। अप्पीशिवाय आयुष्य काढण्याचं दडपण येते आर्या। एकदा अप्पी सापडली ना की ते दडपण पण दूर होईल, आणि बघ, अप्पी सापडणार। जैन साहेब, हे रिपोर्ट। आधी आपण बघू रिपोर्ट, मग जाऊ पत्रकारांकडे। चिंचुके, अरे डिटेल्स मॅच होत नाहीत, ह्या डिटेल्स अप्पीच्या नाहीत, म्हणजे काल सापडलेली डेड बॉडी अप्पीची नव्हती। चिंचुके, साहेब, म्हणजे तुम्ही म्हणलं तसंच झालं? अर्जुन, आता ही डेड बॉडी नक्की कोणाची आहे त्याचाही तपास करावा लागेल। हा, हे डिटेल्स सर्क्युलेट करा आणि तपास घ्या। हो सर। हे बघ आर्या, एक तुकडी नेमा, आपल्याला अप्पीला शोधायला निघायचंय, आता अप्पी सापडणारच। अर्जुन, पत्रकार बाहेर थांबलेत, त्यांच्याशी बोलावं लागेल आपल्याला। ऐक ना आर्या, पत्रकारांची तू बोलून घे, आता मला फक्त माझ्या अप्पीला शोधायचंय। साहेब, चला लगेच निघू, अपर्णा मॅडम सापडणार म्हणजे सापडणार। नक्कीच, चला। आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार अपर्णा मॅडमचा ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी सापडलेल्या मृतदेहाशी अपर्णा मॅडमचा कसलाही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। पण जो मृतदेह सापडला तो नक्की कोणाचा, हाच प्रश्न पोलीस प्रशासनासमोर अजूनही तसाच आहे।
बापू देवच पावला. ते रिपोर्ट दीदीच्या नाहीतच. दिप्या, आता अर्जुन आपल्याला लवकरात लवकर घरी आणावं, त्याशिवाय माझा जीव शांत होणार नाही बघ. हो येणार बापू, नक्की येणार. अहो आप्पीबद्दल काहीच सापडलं नाही म्हणजे आपली आप्पी जिवंत आहे. अर्जुनच्या प्रयत्नांना यश यावं, हे सगळं किती अवघड होत चाललेलं या ठिकाणी. पण आता मात्र काळजीच मिटली. आता अर्जुन अपहरणाला शोधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करेल. अहो भाऊजींना म्हणा अपहरणाबद्दल कळलं ना की लगेच आम्हाला कळवा. मी सगळं तिच्या आवडीचं बनवणार आहे. आणि ना आपण पहिल्यांदा घरी येत असल्यासारखं आपण तिचं स्वागत करू. सगळे मिळून तिचं स्वागत करूयात आपण. तेव्हा शेवटची विनंती आहे तुला, लवकरात लवकर आपल्याला घरी पाठव. बापू अहो आप्पीच्या येण्यानं सगळ्यात जास्त आनंद अमोलला होणार आहे. हो, पण अमोल आहे कुठं? अहो तो त्याच्या खोलीत आहे, तयारी करतोय, चित्र काढतोय. मा आल्यानंतर काय काय करायचं ना त्याची सगळी तयारी चालली आहे त्याची. हा पण त्याला ह्या सगळ्यातलं काय माहिती नाही ना? नाही नाही, त्याला अजून काही कळलं नाही. बापू अहो आप्पी आली ना की आपण रानातलं काय ना काहीतरी ताजं खायला घालू तिला. खरंच विनायकराव, हो मी तर काय काय ठरवलं तिच्यासाठी. हो ती आल्यानंतर काय करून काय नको असं होणार आहे बघा मला. बरं चला जेवायला घेऊयात आपण. 2 दिवस झालं कुणीच काही नीट खाल्लं नाही. मी अमोलला बोलवून आणते. हा आपल्याला वाटलं होतं हे प्रकरण शांत झालं, पण हे वाढतच चाललंय. कालची पार्टी वाया गेली. तुझं पोट भरलं ना? रात्री खाऊन पिऊन चांगला खुश होतास की तू. अहो पण रात्रीची उतरली का? काय उतरल्याशिवाय इकडे यायचं नाही आणि बोलायचं तर अजिबात नाही. असं काय नाही जिजी. तसं काय नाही तर ज्यातलं कळत नाही त्यात बोलतोस कशाला? आपण हे सगळं बघितल्यापासून मला भीतीच वाटायला लागली. चुकून जर ती कलेक्टर बाई माघारी आली ना तर ती माघारी येणार नाही. मी आहे ना, तिचा चोख बंदोबस्त केलाय मी. आपण अरे बास की, दरीत गाडी पडल्यावर वाचणं शक्य आहे का? जर तिला कुणी दवाखान्यातच घेऊन गेलं नाही तर कुठून येणार ती? यानं त्या मार्गानं ती मेली हेच खरंय. असं झालं तर काळजीच नाही जिजी. असंच होणार. समजा काही चमत्कार झाला आणि ती सापडली तर बघू काय करायचं ती. पण तिच्या भीतीनं आत्तापासून तोंड पाडून काम सोडून बसू नका. हो जिजी, ही फाईल आपल्या कारखान्यात माल किती लोड केलाय त्याची एकदा बघून घ्या. जा. ठरवल्याप्रमाणे काहीच होईना. ती कलेक्टर बाय जिवंत असल्याची शक्यता वाढतीय. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, नाहीतर अंगलट येईल सगळं. यातून ती वाचली तर तिला अडवणं अवघड होईल. यापेक्षा ती कलेक्टर बाय माघारी येणारच नाही याची सोय केली पाहिजे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.